नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही मागचं लेक्चर व्यवस्थित पाहिलंच असेल अशी अपेक्षा आहे. आता आपण जो पुढचा पार्ट आहे आपला घटक 2 आपण पाहत होतो, कार्यात्मक व्याकरण. यामध्ये आपण शब्दांच्या जाती, लिंग आणि वचन हे 3 सब टॉपिक आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांनी कोणी मागचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी आधी जाऊन ते मागचे लेक्चर व्यवस्थित कव्हर करा. आणि आता पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. पुढचा आपला पॉईंट आहे काळ. तुम्ही तर पाहतच असाल की आजपर्यंत काळ या टॉपिकवर आपल्याला दरवर्षी जवळजवळ प्रश्न आहे. या टॉपिकवर आपल्याला जवळजवळ दरवर्षी प्रश्न आहे, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. सुरू करूया आपण मग आता पहा, काळ म्हणजे काय. तर काळ म्हणजे कायची आपण आधी व्याख्या पाहूया. वाक्यातील क्रियापदावरून क्रियेच्या वेळेचा बोध होतो, त्याला वाक्याचा काळ असे म्हणतात. वाक्याच्या क्रियापदावरून किंवा वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला क्रियेचा जो बोध होतो त्याला काय म्हणतात रे, वाक्याचा काळ म्हणतात. आता वेळेचा बोध होतो म्हणजे काय, की ती क्रिया सध्या आत्ता घडत आहे की ती क्रिया पूर्वी घडलेली आहे किंवा ती क्रिया भविष्यात कधीतरी घडेल, असं जेव्हा आपल्याला समजतं त्यावरून आपण काय ओळखतो, त्या वाक्याचा काळ असे ओळखतो. तर काळाचे 3 प्रकार असतात. काळाचे प्रकार किती असं जर तुम्हाला प्रश्न आला तर काळाचे प्रकार असतात 3. कुठले कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ. आता वर्तमान काळ म्हणजे वर्तमान या शब्दाचा अर्थ काय रे, प्रेझेंट. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला, प्रेझेंट. वर्तमान म्हणजे सध्या चालू आहे असं, किंवा सध्याचा काळ जो मागे घडून पण गेलेला नाही किंवा भविष्यात घडणार पण नाही, जो आत्ता चालू आहे तो. ज्या वाक्यात क्रिया आत्ता घडत आहे असा बोध होतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात. आलं लक्षात? तर वर्तमान काळाची उदाहरणं पहा. आता मी आंबा खातो म्हणजे यांना असं कळतं का रे मी आंबा खाल्लाय, तर नाही. किंवा मी आंबा खाईन असं नाही. जेव्हा भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा यातनं बोध होत नाही तेव्हा हे वाक्य कुठलं आहे रे, हे वाक्य वर्तमान काळातलं आहे. मी आंबा खातो. आता सचिन क्रिकेट खेळतो हे देखील वाक्य काय आहे, आपलं वर्तमान काळातील आहे. त्यानंतर रिया अभ्यास करते हे देखील आता क्रियापदावरून आपण नेहमी काळ ओळखतो. करते, खेळतो, खातो अशी क्रियापदं आली तर ती वर्तमान काळातलीच समजावीत. त्यानंतर दुसरा प्रकार पहा, भूतकाळ. आता भूत म्हणजे काय रे, आधी घडून गेलेलं आहे असे, जे मागच्या काळामध्ये घडून गेलेलं आहे असे भूत. याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो रे, पास्ट टेन्स असं म्हणतो. तर हा भूतकाळ. याची व्याख्या पहा. ज्या वाक्यातून क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो. ज्या वाक्यातून क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणजे कधीतरी आधीच ती क्रिया घडून गेलेली आहे असं ज्याच्यातून बोध होतो आपल्याला, त्या वाक्याला काय म्हणायचं, किंवा त्या वाक्याच्या काळाला भूतकाळ असं म्हणायचं. आता मी आंबा खाल्ला म्हणजे तो माझा आंबा खाऊन झालेला आहे, तो मी पूर्वी कधीतरी खाल्ला, तर असा यातनं बोध होतो म्हणून हे भूतकाळाचं वाक्य आहे. सचिन क्रिकेट खेळत नाही किंवा सचिन क्रिकेट खेळेल असं नाही. सचिन क्रिकेट खेळल्यावरनं काय समजतं आपल्याला, ही क्रिया घडून गेलेली आहे म्हणून तो भूतकाळ आहे. तसेच रियाने अभ्यास केला, काल केला, पूर्वी केला, 5 वर्षापूर्वी केला. आलं लक्षात? तर ते भूतकाळामध्ये जातं हे वाक्य. त्यानंतर तिसरा प्रकार पहा, काळाच्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार पहा, ज्या वाक्यात क्रिया पुढे घडेल असा बोध होतो त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. आलं लक्षात? खूप सोपी व्याख्या आहे. मी आंबा खाईल म्हणजे भविष्यात कधीतरी खाईल. सचिन क्रिकेट खेळेल म्हणजे सचिन उद्या क्रिकेट खेळेल, परवा खेळेल. आलं लक्षात? तर क्रियापदावरून आपण काय ओळखू शकतो, तो भविष्यकाळ आहे. रिया अभ्यास करील म्हणजे आता ती अभ्यास करत नाहीये, तुम्ही रिया सारखं करायचं नाही, तुम्ही मात्र अभ्यास करायचा. रिया अभ्यास करील, तर यातनं काय रे, हे भविष्यकाळाचं वाक्य आहे. आलं लक्षात? खूप सोपं आहे. काळाचे 3 प्रकार आणि त्याचे उदाहरणं असे आता आपण पाहिलेले. आता यावर प्रश्न आपले कसे कसे आलेले आहेत ते एकदा व्यवस्थित पाहून घेतलं म्हणजे हा टॉपिक तुमचा पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता पहा, याच्यावर प्रश्न कसा विचारलेला आहे, खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप विचारले आपल्याला. आलं लक्षात? भूतकाळ म्हणजे काय रे, जे घडून गेलेलं आहे असे. आता वाक्य वाचूया. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल यावरनं काय समजतं रे, की वाक्य कुठल्या काळातलं आहे? हे वाक्य भविष्य काळातलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, भूतकाळी रूप वापरायचे. तर आपण एक एक रूप वापरून पाहूया आणि क्रियापदाने
त्या क्रियापदाने जर वाक्याचा अर्थ व्यवस्थित पूर्ण झाला तर तेच आपलं उत्तर असेल. आता स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले झाले हे कुठलं वाक्य होईल रे? हे भूतकाळात जाईल, बरोबर. हे वाक्य इथे बसत आहे. आलं लक्षात? तरी आपण पुढचे 4 पर्याय चेक करून पाहू. स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले असेल म्हणजे हे भविष्य काळामध्ये जातं. आलं लक्षात? त्यामुळे हा पर्याय आपला येणार नाही. तसेच स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होते म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य आहे, त्यामुळे हे देखील आपलं येणार नाही. आणि स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ दे हे तर काळाचा प्रकारच नाही, हे ऍक्च्युली दुसरं आहे. आज्ञार्थी किंवा विद्यार्थी हे काळाचे वेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये ते येतं, ते आता तुम्हाला अभ्यासाला नाही. परंतु इथं भूतकाळी वाक्य आपलं पहिल्याच याच्यात उत्तर आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. आता आपल्याला सिम्पली याच्यातलं काय ओळखायचं रे? काळ ओळखायचं आहे. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची म्हणजे हे कधीतरी मी आणि असायची म्हणजे ही कोणतरी मुलगी आहे जी सांगते की मी कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. सर्कस वगैरे याबद्दल कशाबद्दल तरी ती बोलत असेल, तर ती भूतकाळाबद्दल बोलते. त्यामुळं हे वाक्य कुठल्या काळातलं येतं? भूतकाळातलं. असं डिरेक्टली आपल्याला याचं उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? मधुरा पाणी पिते, यातनं वर्तमान काळ कळतो आपल्याला, बरोबर. माझे जेवण झाले म्हणजे होऊन गेलेलं आहे ते, म्हणजे यातनं आपल्याला भूतकाळ कळतो. मी चांगले भाषण करेन 100% यातनं काय कळतं आपल्याला? भविष्यकाळ कळतो आणि हेच उत्तर आपलं आहे. तो गावाला गेला होता म्हणजे हे पण परत भूतकाळातील वाक्य आहे. आपल्याला विचारले भविष्यकाळ, भविष्यकाळ कुठलं आहे रे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. म्हणजे हे कुणाला तरी प्रॉमिस केला टाईप आहे, म्हणजे हे भविष्यात काहीतरी आपण बोलतोय. आलं लक्षात? जाऊ, आपण पुढे जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, असं ते त्या बोलण्याचा ओघ आहे. त्यामुळे हे वाक्य कुठल्या काळात येईल असं जर आपल्याला विचारलं तर याचं उत्तर काय येईल? भविष्यकाळ. आता पहा. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या. म्हणजे हे काहीतरी पूर्वीचा एक अनुभव आहे, तो आपल्याला इथं सांगण्यात आलेला आहे. म्हणजे हा अनुभव पूर्वीचा आहे. खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या म्हणजे हे पूर्वीच्या काळी घडलेलं आहे. म्हणून याचा जर काळ जर आपल्याला विचारला तर तो काळ काय येईल रे? नक्कीच भूतकाळ येईल. आलं लक्षात? आता यावरील आपण शेवटचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते? पहिला ऑप्शन पहा. तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू. बरोबर. म्हणजे तुला कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवूया. आणि तुम्हाला देखील लक्षात ठेवा, इथून पुढे कुठलीही अडचण असेल तर आपण नक्कीच ती सोडवणार आहोत. आता वाक्यात येऊया. तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू म्हणजे हे भविष्यकाळी आपल्याला दर्शवतं. तर हे भविष्यकाळ वाक्य आहे तर आहे. तरी पण खालचे वाक्य वाचून घेऊया. सरपंच अचानक आमच्या घरी आले. हे भूतकाळातील वाक्य येतं. आलं लक्षात? गावातील सारेच लोक श्रमदान करत असत. हे देखील भूतकाळातील वाक्य येते. श्रमदान करत असत म्हणजे पूर्वीचे काहीतरी अनुभव सांगितलेला आहे याच्यामध्ये. कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल म्हणजे हे आपल्याला भविष्यात त्या मुलीला शिकवायचं आहे असं यातनं दिसतं आपल्याला, म्हणून हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य येतं. आता जर पाहिलं त्यामध्ये 2 भविष्यकाळाचे वाक्य दिसतात आणि आपल्याला विचारले काय? भविष्य काळाचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही बरोबर आहेत. तर अशा प्रकारे काळ हा आपला इथे संपलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी काय करायचंय, आता काळ या टॉपिकवर आपल्या बुकलेटमध्ये जेवढे काही क्वेश्चन्स असतील, आपण भरपूर सारे क्वेश्चन्स तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स तुम्ही नीट व्यवस्थितपणे सोडवा. त्यामध्ये काही अडचण आली तर आम्हाला विचारा. तर त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुमचा हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता पुढचा टॉपिक जो आपण घेणार आहोत तो आहे विरामचिन्हे. विरामचिन्हे म्हणजे काय? आता विरामचिन्हे म्हणजे काय रे? की वाक्यात आपण काय करतो, वाक्यात जेव्हा आपण काही शब्द बोलतो
तर वाक्य पूर्ण करताना प्रत्येक शब्दामध्ये आपण काही ठराविक चिन्ह वापरतो. ती चिन्ह कोणकोणती आहेत आणि ती चिन्ह वापरल्यामुळे त्या वाक्यात काय फरक पडतो याचा अभ्यास आता आपण इथे करणार आहोत. आता विराम चिन्हाचे पहिले आपण प्रकार पाहून घेऊया. एक प्रकार मी वाचतो आधी. पूर्णविराम. पूर्णविराम पहा कसा लिहितात रे, एक डॉट देतात त्याला म्हणायचं पूर्णविराम. त्यानंतर अर्धविराम. अर्धविराम म्हणजे एक डॉट आणि खाली स्वल्पविराम सारखा एक साईन, त्याला म्हणायचं अर्धविराम. त्यानंतर स्वल्पविराम, सिंगल स्वल्पविराम असतो आपला. त्यानंतर अपूर्णविराम, 2 डॉट असे दिले आपण, ते झालं अपूर्णविराम. त्यानंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह ह्या चिन्हाने दाखवतात. उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह हे सिंपली असं दाखवतात. अवतरण चिन्ह पहा. अवतरण चिन्हाचे 2 प्रकार असतात. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह. ते असं असतं. आलं लक्षात? त्यानंतर संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह यामध्ये फरक काय? संयोग चिन्ह थोडं छोटं दाखवतात आणि अपसारण चिन्ह थोडं मोठं दाखवतात. त्यानंतर संक्षेप चिन्ह. संक्षेप चिन्ह म्हणजे काय? 2 शब्द आपण जेव्हा संक्षिप्त फॉर्म मध्ये त्याला लिहितो, तर त्या लिहिताना आपण त्याच्यामध्ये 2 टिंब देतो असे, त्याला म्हणायचं संक्षेप चिन्ह. आता इथं ताक म्हणजे काय रे? ताजा कलम. त्याच्याऐवजी ते ताक लिहितात म्हणून ते संक्षेप चिन्हाने आपण त्याला लिहिलेलं आहे. आणि विकल्प चिन्ह म्हणजे काय? स्लॅश, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्लॅश असं म्हणतो, त्याला म्हणायचं विकल्प चिन्ह. आता पहा, पूर्णविराम कधी वापरतात? वाक्य पूर्ण झाले आहे असं दाखवण्यासाठी आपण काय करतो? पूर्णविराम दाखवतो. जेव्हाही कुठलंही वाक्य पूर्ण होतं तेव्हा आपण काय करतो? ते पूर्णविरामने दाखवतो. जसं की इथं आपण काही गमतीशीर उदाहरणं घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला विरामचिन्ह लक्षात ठेवायला पण खूप सोपे जातील. पाहूया आपण. राम घरी गेला. आता राम घरी गेला, या गेल्यानंतर आपण काय केलं रे? इथं डॉट दिलेला आहे. तो डॉट म्हणजे काय? तर आपला पूर्णविराम. याने काय झालं? वाक्य पूर्ण झालं असं दिसतंय आपल्याला. त्यानंतर अर्धविराम. अर्धविराम कशासाठी वापरतात रे? 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी. जसं की राम घरी गेला पण घराला कुलूप होते. बरोबर? राम घरी गेला पण काय झालं रे? त्याच्या घराला नेमकी कुलूप होते. ही 2 छोटी छोटी वाक्य आलेली आहेत. ती जोडण्यासाठी आपण काय केलं? त्याच्यामध्ये अर्धविराम वापरलेले. थोडा पॉज घेण्यासाठी 2 छोट्या वाक्यांमध्ये किंवा ती वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतो? अर्धविरामचा वापर करतो. आता स्वल्पविराम पहा. एकाच प्रकारचे अनेक शब्द जर लागोपाठ आलेस, म्हणजे एकाच प्रकारचे किंवा एकाच जातीचे शब्द लागोपाठ जर आले तर आपण काय करतो? स्वल्पविरामचा वापर करतो. आणि हाक मारताना नावापुढं, म्हणजे अरे राम इकडे ये असं जेव्हा आपण म्हणतो, तर ते हाक मारताना देखील त्याच्या नावापुढे आपण काय करतो? स्वल्पविराम वापरतो. जसं की पहा इथं, हुशार, अभ्यासू आणि मेहनती मुलांनी आरंभचा कोर्स घेतला. म्हणजे आपल्या क्लासचा कोर्स घेतला, तर ती कुठली मुलं आहेत पहा? हुशार, अभ्यासू आणि मेहनती आहेत. असे जेव्हा हुशार, अभ्यासू हे एकाच प्रकारचे शब्द, आता हे विशेषण आहेत, हे एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे शब्द लागोपाठ जर आले, त्यांच्यामध्ये आपण काय केलेलं इथं असा स्वल्पविराम दाखवलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं की स्वल्पविराम कधी वापरायचा. त्यानंतर आता अपूर्णविराम. अपूर्णविराम पहा. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, तुम्ही एवढं लक्षात ठेवा की वाक्याच्या शेवटी जर आपल्याला काही तपशील द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? अपूर्णविराम वापरतो. जसे की पुढील क्रमांकाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास झाले. आपला कोर्स घेतल्यामुळे पुढील क्रमांकाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास झाले. आता याच्या पुढे काय केलं रे? आपल्याला पुढे कुठले विद्यार्थी पास झालेत हे आपल्याला तपशिलामध्ये मांडायचंय. 1 नंबर, 5 नंबर, 14 नंबर आणि 20 नंबर. तर त्यासाठी काय केलं आपण? त्याच्या अगोदर अपूर्णविराम दिलेला आहे. त्यानंतर पहा, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण काय करतो रे? प्रश्नचिन्ह वापरतो. जसं तुम्ही आरंभचा कोर्स घेतला का असं जर तुम्हाला कोणी विचारलं, तर लक्षात ठेवा की आपल्याला हा प्रश्न विचारलाय की तुम्ही आरंभचा कोर्स घेतलाय का. तर जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी आपण काय करतो रे? प्रश्नार्थक चिन्ह आपण वापरतो. आलं लक्षात? त्यानंतर उद्गार चिन्ह पहा. हे तर खूपच गमतीशीर आहे. उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी किंवा उत्कट भावना, आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो रे? उद्गार चिन्ह वापरतो. जसं की काय बोलता? शिष्यवृत्ती क्लास फक्त 500 रुपयामध्ये भेटतोय असं जेव्हा आपण म्हणतो, तर काय बोलता म्हणजे यामध्ये आपण एक 500 रुपयात भेटण्याची जी भावना आहे आपली, की एवढ्या कमी पैशात एवढा छान क्लास कसा मिळतो, तर याची जी भावना आहे ती आपण इथं बोलून दाखवलेली आहे. तर तेव्हा काय बोलताच्या समोर काय केलं रे? आपण एक उद्गार चिन्ह दिलेलं आहे की नाही सोपं? तर अशा प्रकारे प्रत्येक चिन्हाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, याच्यावरची येणारा कोणताही क्वेश्चन आपण व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. आता अवतरण चिन्ह पहा.
एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो? जर एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल, म्हणजे फक्त आपल्याला इथं आरंभ असं नाव लिहायचं. सपोज मी असं आरंभ नाव लिहिलं आणि याला आपल्या ह्या शब्दावर जोर द्यायचा आहे किंवा याला जास्त जोर देऊन म्हणायचंय, तर आपण त्याला एकेरी अवतरण चिन्हात लिहितो, जेणेकरून तो व्यवस्थित जोर देऊन बोलला जाईल. तसेच दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो आपण? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. एखाद्या व्यक्ती जर काही वाक्य बोलत असेल, म्हणजे आई म्हणाली की बाळा इकडे ये, तर आई काय म्हणाली हे आईच्या तोंडचे शब्द दाखवताना आपण काय करतो? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. त्यानंतर पहा संयोग चिन्ह. संयोग चिन्ह काय म्हणतं आपल्याला? दोन शब्द जोडताना किंवा ओळीतील शेवटचा शब्द तोडावा लागत असल्यास काय करतो आपण? संयोग चिन्ह वापरतो. जसं की आरंभ ई लर्निंग हे आपल्या क्लासचं नाव आहे आणि आपण काय केले? ई लर्निंग हे दोन शब्द आपण जोडून घेतलेले आहेत. तर ते दोन शब्द जोडताना आपण काय केले रे? त्यांच्यामध्ये एक चिन्ह वापरले, तर त्याला म्हणायचं संयोग चिन्ह. त्यानंतर अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह काय? बोलताना विचार मालिका तुटल्यास. जसं की मी तिथे गेलो पण, यानंतर आपण काहीच बोललो नाही. मी पण म्हटल्यावर आपल्याला काहीतरी दुसरी विचार आपल्या मनात आला, म्हणजे हा जो विचार होता तो आपला तिथंच तुटला. हे सांगण्यासाठी आपण काय करतो रे? अपसरण चिन्ह वापरतो. मी तिथे गेलो पण, इथंच आपली विचार मालिका तुटली आणि ते दाखवण्यासाठी आपण काय केलं? अपसरण चिन्ह वापरलं. संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना आणि अपसरण चिन्ह विचार मालिका तुटल्यास, एवढं लक्षात ठेवा. संक्षेप चिन्ह तुम्हाला सांगितलंय मी आता, की संक्षेप दाखवण्यासाठी किंवा शॉर्ट फॉर्म दाखवण्यासाठी. जसं की पंडित नेहरू असं नाही लिहिता, डायरेक्ट पण नेहरू, म्हणजे पण म्हणजे काय रे? पंडितच. परंतु ते शॉर्ट फॉर्म करून जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला संक्षेप चिन्हाचा वापर करून आपण लिहित असतो. तसेच विकल्प चिन्ह. आता विकल्प चिन्ह कशासाठी वापरतो? पर्याय सुचवण्यासाठी. पर्याय सुचवण्यासाठी. जसं की आता पॅरेंट मीटिंगला सपोज आपल्याला सांगितलं की तुमच्या आई किंवा वडिलांना किंवा दोघांनाही तुम्ही पॅरेंट मीटिंगला बोलावू शकता. तर अशा वेळेस काय आहे? हे विकल्प आहेत. एक तर तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना किंवा दोघांनाही बोलू शकता. असे तुमच्या समोर पर्याय उपलब्ध असतात. त्यावेळेस आपण कुठलं चिन्ह वापरत असेल तर ते म्हणजे विकल्प चिन्ह. अशा पद्धतीने विराम चिन्हे आपण व्यवस्थितरित्या शिकवलेलं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल याची खात्री आहे. तर आपण याच्यावर आलेले आता क्वेश्चन्स पाहून घेऊया. आता पहा, वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. शिवानी 2-2 तास न थकता बोलायची. आता पहा इथं काय म्हटलं रे? 2-2 तास. बरोबर? ते हे दोन शब्द जोडण्यासाठी एक छोटंसं साइन इथं वापरलेलं आहे. आता हे उद्गार चिन्ह आहे का रे? इलिमिनेशनने जर आपण यात गेलो तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल. जसं की उद्गार चिन्ह हे आहे का? तर नाही. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. हे प्रश्नचिन्ह दिसतंय का? नाही. आपलं कन्फ्युजन कशात होऊ शकतं? संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. आणि आपण आत्ताच पाहिलं, जेव्हा दोन शब्द आपण जोडतो तर तेव्हा काय वापरतो आपण? संयोग चिन्ह, छोटं साइन. आणि जेव्हा विचार मालिका आपली तुटते तेव्हा मी तिथे गेलो पण असं म्हटलं की पण नंतर आपण अपसरण चिन्ह मोठं साइन देतो, असं डॅश. तर 2-2 हे काय आपलं? संयोग चिन्ह. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते? आता काय हवंय तुला? इथं प्रश्न विचारलाय आणि याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपण वापरलेलं आहे. त्यामुळे हे 100% बरोबर आहे. आपल्याला ओळखायचं चुकीचं. ठीक आहे. मी रोज भाज्या खाते. मी रोज भाज्या खाते. याच्यानंतर इथं आपल्याला, तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी सांगतो, इथं पूर्णविराम देणं अपेक्षित होतं, परंतु तो त्यांनी दिलेला नाही. त्यामुळं हे वाक्य चुकीचं ठरतं. अगं बाई, कागद कुणी घेतले? जेव्हा असं बोलतो तेव्हा काहीतरी एक उत्कट भावना व्यक्त करतो आपण की कुणी माझे कागद घेतले, अगं बाई, असं. यामध्ये देखील काय आहे की हे चिन्ह जे आहे ते अगबाई नंतर वापरणं अपेक्षित होतं. यानंतरचं जे चिन्ह होतं ते अगबाई नंतर वापरणं अपेक्षित होतं आणि कागद कुणी घेतले म्हटल्यावर तिथं प्रश्नचिन्ह अपेक्षित होतं. परंतु तसं न वापरल्यामुळं हे देखील वाक्य चुकलेलं आहे. आई म्हणाली इकडे ये. आता आई म्हणाली, मी आईच्या तोंडचे हे शब्द आपण दाखवतोय तर ते दुहेरी अवतरण चिन्हाने दाखवलेलं आहे. त्यामुळे हे 100% बरोबर आहे. आता पहा, इथं दोन उत्तर चुकीचे आहेत आणि परीक्षा परिषद जी तुमची परीक्षा घेते तिने देखील याचं उत्तर 2 आणि 3 असं दोनही उत्तर बरोबर आहेत. त्यानंतर पहा, खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? तर आपण पाहून घेऊया. का? आम्ही आहोत की? साधना आणि जया एकदम बोलल्या. का? ते विचारतात का? का हा प्रश्न विचारतात त्यावेळेस तिथं कुठलं चिन्ह पाहिजे होतं रे? प्रश्नचिन्ह. आम्ही आहोत की असं. तर त्यामुळे इथं कुठलं चिन्ह मिसिंग आहे किंवा कुठलं चिन्ह द्यायचं राहिलं आहे तर ते आपण म्हणू शकतो प्रश्नचिन्ह. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे.
शेवटचा प्रश्न पहा याच्यामध्ये, खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ते पर्यायातून निवडा. आता पहा, खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मज्जाच आहे की, मज्जाच आहे की असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यात नाही काहीतरी आपल्याला आनंद झालेला आहे असं आपण व्यक्त करतो किंवा आपल्याला ते छान वाटली संकल्पना. काय, खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, अरे वा, काहीतरी नवीन संकल्पना आहे. आणि शोभेच्या वस्तू देखील, म्हणून हे मज्जाच आहे की, याच्या पुढे काय पाहिजे रे, उद्गार चिन्ह पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे याचं पर्याय क्रमांक उत्तर, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे विरामचिन्हे हा देखील टॉपिक आपण व्यवस्थित पाहिलेला आहे. नसेल समजलं तर पुन्हा एकदा तुम्ही रिवाइज करून घ्या आणि याच्यावरचे आपल्या वर्कबुक मधले जेवढे क्वेश्चन्स असतील एक्स्ट्राचे तर ते क्वेश्चन्स नक्की सोडवा आणि तुमचा हा टॉपिक क्लिअर करून घ्या. वळूया आपल्या पुढच्या टॉपिककडे. आता हा महत्वाचा टॉपिक आहे. समजण्यास थोडा अवघड जरी असला तरी आपण इथून नंतर तुम्हाला कधीच त्याची अडचण येणार नाही, कारण आपण तो व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहोत. आता वाक्यांचे भाग हा आपला पुढचा सब टॉपिक आहे. आता वाक्याचे भाग 2 असतात. कुठले? उद्देश्य भाग आणि विधेय भाग. हे तुम्हाला पाठच करायचे, उद्देश्य भाग आणि विधेय भाग. आता ते उद्देश्य भाग म्हणजे काय आणि विधेय भाग म्हणजे काय हे आपण पाहून घेऊया. आता क्रिया करणारा मुख्य भाग, क्रिया करणारा मुख्य भाग व त्या संबंधाने येणारे शब्द यांचा मिळून तयार होणाऱ्या भागाला काय म्हणायचं रे? उद्देश्य भाग असे म्हणतात. आता एक वाक्य मी इथे घेतो, राम आंबा खातो. असं एक वाक्य जर आपण घेतलं तर यामध्ये पहा, क्रिया करणारा मुख्य भाग, क्रिया करणारा. आता एक लक्षात ठेवा, जो वाक्यामध्ये क्रिया करतो त्याला आपण काय म्हणत असतो रे? कर्ता. वाक्यामध्ये जो क्रिया करत असतो त्याला आपण म्हणत असतो कर्ता. म्हणजे जो क्रिया करतो तो कर्ता. आता क्रिया कुठली आहे रे वाक्यामध्ये? क्रिया कशावरनं कळते आपल्याला? तर क्रियापदावरनं. वाक्यात क्रियापद आहे खातो. खातो मध्ये क्रिया कशाची आहे? खाण्याची. खाण्याची क्रिया आहे. तर जो त्यातला मूळ क्रिया आहे खा, याला काय करायचं? नारा प्रत्यय लावायचा. नारा म्हणजे खाणारा. खाणारा कोण आहे रे? आणि त्याला कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा. कोण किंवा काय. खाणारा कोण? तर राम. म्हणून राम हे काय झालं रे वाक्यातला? कर्ता झालं. आणि हा कर्ता म्हणजेच कोण असतो रे? हा जो क्रिया करणारा मुख्य भाग जो आहे तोच कोण असतो? आपला उद्देश्य भाग असतो. त्यामुळे वाक्यातील उद्देश्य भाग जर तुम्हाला ओळखायचा असेल तर क्रियापदाला कोण किंवा काय, खातो म्हणजे खाणारा कोण? तर राम. तर राम काय झाला? हा वाक्यातला उद्देश्य झालेला आहे. पुढील उदाहरणावरून आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता पहा, विधेय भाग म्हणजे काय? उरलेले सर्व शब्द मिळून तयार होणाऱ्या भागाला विधेय भाग म्हणतात. उरलेले सर्व शब्द. आता रामाशी संदर्भात दुसरा अजून कुठला शब्द आहे का? इथं असतं की आमच्या गावचा राम, आमच्या गावाचा राम, आमच्या गावाचा राम आंबा खातो. तर रामाबद्दल हे 2 शब्द संबंधित आलेले असते. तर हे शब्द पण उद्देश्य विभागामध्ये गेलेले असते, त्या संबंधाने येणारे शब्द असं. परंतु या व्यतिरिक्त जे शब्द आहेत हे रामाशी डायरेक्टली संबंध नसता ते खाणे किंवा खातो या क्रियापदाशी संबंधित आहे. आणि विधेय भागामध्ये नेहमी क्रियापद असतं. विधेय भागामध्ये क्रियापद येतच, हे लक्षात घ्या. उद्देश्य भागामध्ये कर्ता येतो आणि विधेय भागामध्ये क्रियापद येतो. या 2 गोष्टी तुम्ही पाठच करून ठेवा. त्यामुळे आंबा खातो हे उरलेले सर्व शब्द कशात जातील? विधेय भागामध्ये. तर अशा पद्धतीने उद्देश्य आणि विधेय हे वाक्याचे 2 भाग आपण पाहिलेले आहेत. आता जनरली काय होतं की उद्देश्य भागानंतर विधेय भाग जर आपण ठेवला तरच ते व्याकरण दृष्ट्या आपल्याला बरोबर वाटत असते. हे टिप तुम्ही लक्षात ठेवा. आता जर आपण असं म्हणलं असतं आंबा राम खातो, आंबा राम खातो, तर खाणारा कोण परत? राम. म्हणजे हा काय झाला असता? आपला कर्ता. आणि कर्ता म्हणजेच कोण? तो उद्देश्य. पण उद्देश्य आणि इथं उरलेला भाग जे आहे काय ते विधेय. तर विधेय आधी लिहून चालेल का रे? आंबा राम खातो नाही. तर आपल्याला कसं लिहायला पाहिजे? उद्देश्य भाग आधी आणि विधेय भाग त्याच्या नंतर. म्हणून राम आंबा खातो हे जास्त योग्य आहे आंबा राम खातो यापेक्षा. आलं लक्षात? तर हे फक्त एक माहिती असू द्या. तर यावर आधारलेले प्रश्न आपण पाहूया. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. आता आपल्याला काय सांगितलंय की खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. तर मी तुम्हाला काय सांगितलं, वापरतो हे क्रियापद आहे. आलं लक्षात? तर क्रियापद हे उद्देश्य भागात जातं का रे? तर नाही.
मग क्रियापद इथं वापरतो, ऑब्विसली हा ऑप्शन आपला कट झाला, कारण वापरतो हे काय रे आपलं विधेय भागात जातं, ते उद्देश भागात जात नाही. आता वापरतो आता आपल्याला कर्ता ओळखायचं आहे. उद्देश ओळखायचं म्हणजे काय करायचं रे आपल्याला कर्ता ओळखायचं आहे. वापर यात मूळ क्रिया काय वापरण्याची, तर वापरणारा हा प्रत्यय लावायचा. वापरणारा कोण किंवा वापरणारे कोण, तर आपण. आलं लक्षात? कोण वापरतोय रे? आपण वापरतोय. काय वापरतोय? अनेक संस्कृत शब्द वापरतोय. काय कसे समजून? मराठी समजूनच. आलं लक्षात? तर वापरतो आणि आपण जातो उद्देश भागामध्ये आणि वापरतो जातो विधेय भागामध्ये. तर आपण कुठं आहे का पर्यायात बघायचं आपण, इथं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. थोडं कठीण जाईल, पण यावरचे आपण घेतलेले प्रश्न जरी तुम्ही पाहिलात तरी ते तुम्हाला खूप सोपे असे जातील. आलं लक्षात? पुढचं पाहूया. योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण कर. योग्य विधेय वापरून. विधेय म्हणजे काय रे? त्यामध्ये क्रियापद आलं पाहिजे. आणि खाली ऑप्शन पाहिले तर सर्वच ऑप्शन मध्ये आपल्याला क्रियापदे दिसत आहे. त्यामुळे आपल्याला ते एक एक वाक्य त्यामध्ये टाकून पाहावं लागेल. जयश्रीने अक्षर सुंदर आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का रे? जयश्रीने अक्षर सुंदर आहे असं म्हणतो का? जयश्रीचे अक्षर सुंदर असं पाहिजे होतं, परंतु जयश्रीने अक्षर सुंदर आहे हा ऑप्शन इथे बसत नाही. जयश्रीने मैदानावर गेली, त्यापेक्षा जयश्री मैदानावर गेली हे जास्त योग्य होतं, त्यामुळे हा देखील ऑप्शन बसत नाही. इकडे ये, जयश्रीने इकडे ये असं नाही म्हणत आपण, जयश्री इकडे ये असं म्हणतो, त्यामुळे हा ऑप्शन देखील चुकलेला आहे. आता जयश्रीने छान कविता केली, जयश्रीने छान कविता केली हा ऑप्शन परफेक्टली आपल्या पर्यायामधनं बसत आहे, त्यामुळं हे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे उद्देश आणि विधेय भाग हे दोनही आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, उद्देश म्हटलं की करता, त्याला नारा, क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावला आणि कोण काय प्रश्न विचारले, कोण किंवा काय, तर आपल्याला काय जातं त्याचं उत्तर मिळतं. आलं लक्षात? आणि विधेय म्हणजे काय असतं रे? क्रियापद असतं आणि त्याच्याशी संबंधित शब्द. तर ते अशा प्रकारे आपण उद्देश भाग आणि विधेय भाग ओळखू शकतो. यावर तुम्हाला 2च प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत, त्यामुळं जास्त याचं टेन्शन न घेता व्यवस्थित हे 2 ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या त्या व्यवस्थित करा. त्याने तुम्हाला ह्या टॉपिकवरचे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील. आता पुढचा जो आपला पार्ट आहे तो म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. आता हा टॉपिक असा वाचण्यापेक्षा असा तर आपण करूयाच, परंतु तुम्ही रोज तुमच्या पाहण्यातले जे शब्द येतील ते शब्द पाहताना तो शब्द कसा बरोबर आहे याकडे जास्त कटाक्षाने जर तुम्ही पाहिलं, व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं, तर तुम्हाला तो जास्त सोपा जाईल. आणि हे शब्द वारंवार जर तुम्ही लिहिले, याची प्रॅक्टिस जेवढी तुम्ही लिहून प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी हा टॉपिक सोपा जाईल. पाहूया आता इथं आपण टेबल केलेलं आहे, यामध्ये अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द असं दिलेलं आहे. इथं पण अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसे लिहायचे. आलं लक्षात? आता पहा, अलीकडे आणि इथं अलीकडे, तर कुठला अलीकडे बरोबर वाटतो आपल्याला? तर हा अलीकडे शब्द असा. अलीकडेची व्हॅलंटी ही दुसरी आहे, लक्षात ठेवा. तसेच पलीकडे, या पलीकडेची व्हॅलंटी देखील अलीकडे सारखीच आहे. मग गमतीने आम्ही असं म्हणतो की अलीकडेची व्हॅलंटी जर पलीकडे असेल तर पलीकडेची व्हॅलंटी कुठं? तर अलीकडे नाही म्हणायचं, पलीकडेची व्हॅलंटी देखील पलीकडे म्हणजे दुसरी व्हॅलंटी. आलं लक्षात? तर हे 2 तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुर्वा जेव्हा आपण म्हणतो, वाचताना पण पहा, आपण जेव्हा उच्चार करतो दुर्वा असं नाही म्हणत आपण, त्याला दुर्वा असं म्हणतो. त्यामुळे दुर्वा म्हणजे याचा उच्चार ऱ्हस्व आहे, म्हणून तो दुर्वा ऱ्हस्व लिहितात उ. त्यानंतर आशीर्वाद. आता आशीर्वाद पहा कसा लिहिलाय, आशीर्वादला दुसरी व्हॅलंटी आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रतीक्षा असं म्हणतो आपण, प्रतीक्षा. वाचताना त्याचा उच्चार व्यवस्थित केला तर बऱ्याच वेळा आपलं व्यवस्थित लक्षात राहतं. प्रतीक्षा असं त्याचा उच्चार करतात. आता मंदिर, तुम्ही भरपूर सारे मंदिरं पाहत असाल, तर कुठल्याही मंदिरात गेलं तर तिथं पाहायचं की तिथं मंदिर शब्द कसा लिहिलेला आहे. तो जर शब्द असा लिहिलेला असेल तरच तो बरोबर आहे. कधी कधी मंदिर शब्द असा लिहितात तर तो शब्द बरोबर नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर प्रार्थना शब्द असाच लिहितात, त्याला न नळाचाच लिहितात, न बाणाचा लिहित नाहीत. त्यानंतर सुशिला शब्द, ओके, हे एक स्त्रीचं नाव आहे, सुशिला शब्द कसा लिहितात रे? तो असाच लिहितात. त्यानंतर पोलीस, कुठलीही आपण जर जेव्हा पोलिसाची गाडी पाहतो तर त्याच्यावर जर असेल तर आपण पाहायचं की पोलीस शब्द कसा लिहिलेला आहे. तर पोलीस शब्दाला लीला दुसरीच व्हॅलंटी आहे, पहिली व्हॅलंटी नाही. त्यानंतर मदद असं न म्हणता आपण काय म्हणायचं रे? मदत. काय म्हणायचं?
मदत. इथं संसार, संसार असं न म्हणतं काय म्हणायचं, संसार असं म्हणायचं. शब्द कसा लिहितात तो, संसार. कसा लिहितात, संसार. आपण जर लिहून पाहिलं तर 2-3 वेळा जर तुम्ही लिहून पाहिलं तर तुमचा हे शब्द परफेक्ट होऊन जातील. काही काही महत्वाचे जे खूप जास्त इम्पॉर्टंट शब्द आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत आणि उरलेले शब्द आपल्या वर्कबुक मध्ये तुम्हाला मिळून जातील. अतिथी, अतिथी शब्द असाच लिहायचा, दोन्हीला वेलांटी पहिली द्यायची नाही. अतिथी शब्द असाच लिहायचा. आयुष्य, आयुष्यामध्ये यला पहिलाच उकार आहे, पहिला उकार, त्यामुळे आयुष्य शब्द असा लिहायचा. अंधकार, अंधकार आपण असं म्हणतो, अंधकार नाही म्हणायचं, अंधकार, अंधकार म्हणायचं. जेवून, जेवून तर ते असंच लिहायचं. इस्त्री, इस्त्री, इस्त्रीमध्ये कसं म्हणायचं रे, हे ई दुसरा ई नाही तर इस्त्री शब्द असंच लिहायचं. आवश्यक, आवश्यक, आवश्यक नाही म्हणायचं, काय म्हणायचं, आवश्यक असं म्हणायचं. कनिष्ठ, कनिष्ठ न म्हणता त्याला कनिष्ठ असं म्हणायचं, कनिष्ठ असा तो शब्द आहे. विनंतीला पण पहा, पहिली वेलांटी आहे वला, दुसरी वेलांटी नाही. जादा, जादा लिहिताना आता जच्या 2 प्रकारे उच्चार होतो, एक ज म्हणून पण होतं आणि एक ज म्हणून पण होतं. आलं लक्षात. तर काही शब्दामध्ये तो ज, जसं की जादा, जादा म्हणतो आपण, आलं लक्षात. तर हे लक्षात घ्या, लिहिताना त्याला जादा, जादा असंच लिहायचं. इशारा, इशारा शब्द शहामृगाचाच लिहायचा आपण. आता मैत्रिणी शब्द पहा रे, मैत्रिणी शब्दाला दुसरी वेलांटी नसून त्रला, ती पहिलीच वेलांटी आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला खूप सारा फायदा होईल. त्यानंतर सह्याद्री असं न म्हणता आपण काय म्हणतो, सह्याद्री, आलं लक्षात. त्यानंतर चांद्रयान, चांद्रयान असं न म्हणता आपण काय म्हणायचं रे, चंद्रयान, काय म्हणायचं, चंद्रयान. जे आता आपलं चंद्रयान गेलेलं आहे आकाशात, त्यावरून हा शब्द आपण घेतलेला आहे. जर तुम्हाला येत्या काळामध्ये असा प्रश्न विचारला तर चंद्रयान शब्द असाच लिहायचा आहे. नंतर भूगोल, भूगोल हा शब्द उच्चारताना भूगोल असा उच्चारायचा. भू, भू म्हणजे काय रे, जमीन. भू म्हणजे जमीन किंवा आपली पृथ्वी. भू म्हणजे जमीन किंवा आपली पृथ्वी असा समानार्थी शब्द लक्षात ठेवा. तर भूगोल, तर भू हा नेहमी दुसराच भू दाखवतात, दुसराच उकार देतात त्याला, आलं लक्षात. त्यामुळे भूगोल शब्द असाच लिहायचा. आणि परीक्षा, परीक्षा तुमचा क्वेश्चन पेपर समोर आला की त्यावर आपण पाहतो किंवा तुम्ही क्वेश्चन पेपर जेव्हा सोडवाल त्यावर परीक्षा शब्द लिहिलेला असतो. तर तो परीक्षा शब्द हा दीर्घ रला दुसरी वेलांटी देऊनच आपण लिहायचा आहे. अशा प्रकारे हे काही इम्पॉर्टंट शब्द आहेत, ते तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या वर्कबुक मधले शब्द पण तुम्ही लिहून त्याची प्रॅक्टिस नक्कीच करा. आता याच्यावरचे प्रश्न आपण घेऊया. पहिला पहा काय म्हटले, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. प्रार्थना, प्रार्थना, आता हा शब्द आपल्याला बरोबर वाटतोय. प्रार्थना, न प्रार्थना, तर न बाणाचं इथं नाहीये. प्रार्थना असं म्हणताना जरी म्हटले लोक तरी हे बरोबर नाहीये. आणि प्रार्थना असं तर आपण कधीच म्हणत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. त्यानंतर आता पहा काय म्हटले, खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या ओळखा. अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. अशुद्ध शब्दांची संख्या ओळखा. काय म्हटले रे, सेनापती बापट यांनी हे सफाईचे वत्र म्हटलं इथं, आलं लक्षात. हे सफाईचे वत्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. आता पहा सेनापती, सेनापती शब्द कसा लिहिणं अपेक्षित रे, सेनापती तिला दुसरी वेलांटी असणं अपेक्षित आहे, इथं पहिली दिली त्यामुळे हा शब्द चुकला. बापट, बापट बरोबर आहे, पण यांनी, यांनी कसं म्हणतो रे आपण, यांनी असं म्हणतो, त्यामुळे हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. हे सफाई, सफाई, सफाई शब्द कसा लिहितात, सफाई असं लिहितात, असं सफाई लिहायचं नाही, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. इथं यांनी वत्र म्हटलंय, पण इथं काय पाहिजे, व्रत, काय पाहिजे तिथं, व्रत, व्रत असं लिहितो आपण, व्रत, त्याला वत्र असं म्हणायचं नाही. अबोलपणे आयुष्यभर, आयुष्य, आयुष्य शब्द कसं लिहितात रे, आयुष्य असं लिहितात. शश षटकोनाचा असतो, शहामृगाचा नसतो, त्यामुळे हे देखील चुकलेलं आहे. तर किती शब्द चुकीचे आहेत रे, 1 2 3 4 आणि 5. अशा प्रकारे 5 शब्द कुठं, पर्याय क्रमांक 1, 5, पर्याय क्रमांक 1 पहिला पर्याय आपला बरोबर आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. हा प्रश्न पहा, वाचूया. दुर्घटना बरोबर आहे, असंच लिहितात दुर्घटना. मैत्रिणी, आता आपण शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये पाहिलं इथं मैत्रिणी पहा, मैत्रिणी शब्द कसा लिहिला रे आपण,
मैत्रिणी, इथं पहा मैत्रिणी शुद्ध शब्द, त्या त्रला पहिली वेलांटी असते, त्यामुळं मैत्रिणी नक्कीच इथं हा मैत्रिणी चुकलेला आहे. उत्तुंग, उत्तुंग शब्द असंच लिहितात, उत्तुंग असं लिहिलं तरी चालतं, किंवा हात अर्धा कडून उत्तुंग असं लिहिलं तरी चालतं, त्यामुळे उत्तुंग हे बरोबर आहे. सूरपारंबी, जो लहानपणी आपण खेळ खेळायचो सूरपारंबी, तर हे देखील ऍक्च्युली हे बरोबर आहे, हा शब्द बरोबर आहे. मग चुकीचा विचारला आपल्याला अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा, तर मैत्रिणी हा शब्द चुकलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? अशुद्ध शब्दाचा पर्याय परत आपल्याला विचारलेला आहे. आता अरण्यलिपी, तर अरण्यलिपी हा शब्द असाच लिहितात, अरण्य लिपी. उद्यमशील, उद्यमशील हा शब्द देखील असाच लिहितात. निश्चित, निश्चित देखील हा शब्द असाच लिहितात, बरोबर दिलेला आहे त्यांनी. आणि तंत्रशुद्ध, तंत्रशुद्ध हा देखील शब्द बरोबर दिलेला आहे. आपल्याला विचारलंय काय रे अशुद्ध शब्दाचा पर्याय, मग आपण इथं पाहिलं तर 4ही शब्द आपल्याला बरोबर दिलेले आहेत, त्यामुळं हा प्रश्न नक्कीच कॅन्सल झालेला आहे, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आलं लक्षात? तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे 4ही शब्द लिहून घ्याल, जेणेकरून हे शब्द जर परत आले पुढच्या वर्षी विचारले तर हे शब्द आपले चुकायला नकोत. आलं लक्षात? आता याच्यावरचा शेवटचा प्रश्न आपण पाहूया. पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेले पर्याय कोणता? पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? शीर्षक, आता पहा शीर्षक असं लिहितात, शीर्षक उच्चार असा करतात, शीर्षक असा उच्चार त्याचा करायचा, दीर्घ मोठा उच्चार करायचा, म्हणून ह्या श ला दुसरी वेलांटी आहे, म्हणून हा शब्द चुकलेला आहे. कार्यक्रम हा शब्द बरोबर आहे. भवितव्य हा देखील शब्द बरोबर आहे. आणि ऐटीत हा देखील शब्द पूर्ण बरोबर आहे. त्यामुळे अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा शब्द किंवा शुद्ध नसलेला शब्द विचारलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आता जो आपला घटक 2 होता, तर घटक 2 मध्ये काय केलेले आहे, सर्व टॉपिक आज आपण क्लिअर केलेले आहेत. याने तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप होईल की आपलं काय काय पूर्ण झालेलं आहे. तर शब्दांच्या जाती आपण पूर्ण केलेल्या आहेत. लिंग, वचन हे आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण झालं होतं, आणि या लेक्चरमध्ये आपण काळ, विरामचिन्ह, वाक्याचे भाग कुठले कुठले, उद्देश आणि विधेय, आलं लक्षात, आणि शुद्ध अशुद्ध शब्द हे टॉपिक तुमचे क्लिअर झालेले आहेत. यावर दरवर्षी आपल्याला प्रश्न आढळतात, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. यावर जे एक्स्ट्राचे प्रश्न आहेत ते आपल्या वर्कबुक मधनं नक्की सॉल्व्ह करा, त्याचा तुम्हाला नक्की खूप सारा फायदा होईल. तर अशा प्रकारे थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक घेऊ. थँक्यू.